स्वित्झर्लंडमध्ये आल्यावरती बरीच लोक ह्या छोट्या छोट्या मिस्टेक्स करतात की डोंट अंडर एस्टिमेट द वेदर. अगदीच जर तुम्हाला वेळ आली की काहीच नाहीये तुमच्याकडे, पाणी विकत घ्यायची चूक इथे अजिबात करू नका. डू नॉट स्किप युअर ट्रॅव्हल इन्शुरन्स. नमस्कार, मी वृषाली. नमस्कार, मी पुष्कर. अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा स्वित्झर्लंड सिरीज मध्ये. आता यापुढचे काही व्हिडिओज आम्ही स्वित्झर्लंड ट्रॅव्हल किंवा स्वित्झर्लंड वरती इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवणार आहोत. कसं आता समर थोड्याच महिन्यांमध्ये येईल इथे, तर तुम्ही बरीच लोक ट्रिप प्लॅन करत असाल तर त्या रिलेटेड काही व्हिडिओज आम्ही घेऊन येणार आहोत. आणि त्यातलाच आजचा टॉपिक आहे 15 मिस्टेक्स टू अवॉइड वाईल ट्रॅव्हलिंग टू स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडमध्ये आल्यावरती बरीच लोक ह्या छोट्या छोट्या मिस्टेक्स करतात किंवा आपण आपल्या त्या लक्षात राहत नाही, त्यामुळे आपल्याकडनं त्या चुका होतात. तुमची ट्रिप एकदम स्ट्रेस फ्री व्हावी आणि बजेट फ्रेंडली व्हावी ह्या रिलेटेड आपण आज काही मुद्दे डिस्कस करणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. चला. डोंट मेक दिस मिस्टेक ऑफ नॉट बाईंग अ स्विस पास. ह्याचाच अर्थ की तुमची आयटनरी तुम्ही चांगली प्लॅन करा, ज्याच्यावरनं तुम्हाला कळेल की तुम्ही जर फक्त स्वित्झर्लंड न करता बाकीचेही देश करताय तर स्वित्झर्लंडमध्ये तुम्ही किती दिवस आहात, आणि त्यानुसार तुम्हाला कळेल की तुम्ही 3 दिवस आहात, 4 दिवस आहात, 5 दिवस आहात की 6 दिवस आहात. जर तुम्ही 3 ते 6 दिवसांमध्ये आहात तर आम्ही हायली रेकमेंड करू की तुम्ही स्विस ट्रॅव्हल पास घ्या. 5 पेक्षा जास्ती 7, 8, 10 दिवस स्वित्झर्लंडला आहात आणि तुमचा असा काही फिक्स अजेंडा नाहीये, पण तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टवर डिपेंडंट आहात, तर आम्ही रेकमेंड करू की तुम्ही हाफ फेअर टुरिस्ट कार्ड घ्या. तर हाफ फेअर टुरिस्ट कार्ड आम्ही आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की हे 1 महिन्यासाठी मिळतं आणि या 1 महिन्यात तुम्ही स्वित्झर्लंडचं पब्लिक ट्रान्सपोर्टनी हाफ प्राइस मध्ये ट्रॅव्हल करू शकता. दिस इज डिफरंट दॅन स्विस पास. स्विस पास मध्ये सगळं फ्री असतं, कव्हर्ड असतं, बट हाफ फेअर मध्ये तुम्हाला हाफ द प्राइस लागते. sbb.ch वर जा आणि त्या वेबसाईटवर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल हाफ फेअर टुरिस्ट कार्ड बद्दल. तर बऱ्याच लोकांच्या डोक्यात येतं की आपण इथे कार रेंट करू शकतो आणि त्यानंतर आपण ट्रॅव्हल करू शकतो, म्हणजे आपण आपल्या वेळेनुसार गोष्टी ना पोहोचू शकतो किंवा डेस्टिनेशनला जाऊ शकतो. अर्थातच तो एक ऑप्शन आहेच, पण मी सजेस्ट करेन जर तुम्ही ह्याच्या आधी युरोपमध्ये कधीही ड्राईव्ह केलं नसेल आणि जर तुम्ही पहिल्यांदा ड्राईव्ह करणार असाल तर शक्यतो ही रिस्क घेऊ नका, कारण इकडचे रूल्स खूप वेगळे आहेत. जरा तुम्ही ओव्हर स्पीडिंग केलं तर तुम्हाला बरेच फ्रँक्स मध्ये चार्जेस पे करावे लागतात आणि जे खरंच खूप महागात पडतं. कार रेंटिंग करणं स्वित्झर्लंडमध्ये फार स्वस्त नाहीये. तुम्ही 3 दिवस करा किंवा 4 दिवस करा. त्यानंतर तुम्ही पेट्रोलवाली कार घेतली तर पेट्रोल महाग आहे, इलेक्ट्रिक कार घेतली तर इलेक्ट्रिक चार्जेस लागणार आहेत आणि त्याशिवाय पार्किंग चार्जेस लागणार आहेत. तर कार रेंटलला तुम्ही फोकसमध्ये ठेवू नका. जर तुमचं ट्रान्सपोर्टचं प्लॅन किंवा तुमचं स्विस पास तुम्हाला महागात पडत असेल, 4 पेक्षा अधिक फॅमिली मेंबरसाठी जर तुम्ही एकत्र ट्रॅव्हल करत असाल तर मग तुम्ही गाडीच्या ऑप्शनला जा. आम्ही नेहमीच रेकमेंड करू पब्लिक ट्रान्सपोर्टनी इथे फिरायला. दुसरा मुद्दा आपला सर्वात महत्वाचा आहे, अंडर एस्टिमेट द वेदर. तुम्हाला माहिती आहे युरोपमध्ये कुठल्याही दिवशी कधीही वेदर चेंज होऊ शकतं. आज पूर्ण सनी असेल तर दुसऱ्या दिवशी पाऊस दाखवू शकतो. जेव्हा केव्हा तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन करत असाल स्वित्झर्लंडमध्ये, मग ती समरमध्ये असू दे किंवा स्प्रिंगमध्ये असू दे किंवा फॉल सीझनमध्ये असू दे, सर्वात महत्वाचं मी एक सांगेन की तुमच्या बरोबर प्रॉपर लेयर्स कॅरी करा. जर तुम्हाला माउंटेन वरती जायचं असेल, बेसिक जॅकेट कॅरी करणं किंवा जर डाऊन जॅकेटची गरज लागत असेल तुम्हाला तर डाऊन जॅकेट कॅरी करणं, या बेसिक लेयर्स तुम्ही कॅरी करा. जरी तुम्ही समरमध्ये ट्रॅव्हल करत असाल, स्प्रिंग टू समर किंवा समर टू फॉल असा जेव्हा सीझन चेंज होतो तेव्हा हमखास पाऊस पडतो. त्यामुळे अशा वेळेला छत्री कॅरी करणं किंवा तुमचं विंडशीटर वगैरे जे काही असेल जे तुम्हाला कन्व्हिनियंट पडतं ते तुम्ही कॅरी करा. वेदर अंडर एस्टिमेट करू नका. त्याप्रमाणे प्रॉपर लेयर्स कॅरी करा, छत्री कॅरी करा आणि ह्या 2 महत्वाच्या गोष्टी तुम्ही नक्की तुमच्या बॅग्स मध्ये ठेवा. आणि त्यानंतर आपला सर्वात महत्वाचा मुद्दा येतो की खाणं. सर्वायवल आहे आपल्या मराठी लोकांसाठी किंवा आपल्या भारतीय लोकांसाठी. खाणं हे मेन आहे. खरंय. जिथे कुठे आपण जातो त्यातली पहिली आठवण किंवा सर्वात प्राईम आठवण असते आपण तिथे काय खाल्लंय. प्रत्येक वेळी बाहेर खाणं इथे इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आय एम नॉट सेइंग की तुमच्यातले लोकांना परवडणार नाही का असं. एक्झॅक्टली. अन्य जणांनी तुमचं प्रॉपर बजेट आहे आणि इफ यू हॅव थॉट की आम्ही आमचं बाहेरच खायचं आणि आम्हाला
तुम्हाला बाहेरचं घ्यायचं ऍब्सोल्युटली फाईन. मॅकडॉनल्ड्सचा एक साधा बर्गर घेतला तरी तो 15 फ्रँक्स पेक्षा खाली नाहीये. 15 फ्रँक म्हणजे 1500 रुपये. हे फक्त एका बर्गरचं झाले. तर तुम्हाला मील घ्यायचं आहे तर 2000च्या वर असेच जातात. सो इट्स अप टू यू. तुम्हाला जर खर्च करायचा असेल तर ऍब्सोल्युटली फाईन. सर्वात बेस्ट आहे की तुम्हाला जे आपले MTRचे पॅकेजेस मिळतात ते मिळतात ते कॅरी करा. ते अगदी सोपी गोष्ट आहे. मुद्दा हा की तुम्ही घरून कॅरी करू शकता किंवा इथे जे सुपर मार्केट्स आहेत त्यांच्याकडे पण असे प्री कुक मील्स असतात. ते तुम्ही मील्स घेऊ शकता जे अगदी फ्रॅक्शन ऑफ अ कॉस्ट मध्ये असतात ऍज कम्पेअर्ड टू रेस्टॉरंटची कॉस्ट. तर या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कॉस्ट इफेक्टिव्ह पडतील. प्रत्येक मील बाहेर खाणं इज नॉट रेकमेंडेड किंवा ऍडवायझेबल ऍटलीस्ट आमच्याकडनं. बट अप टू यू. तुम्हाला काय करायचंय आणि तुम्हाला तुमचा काय प्रेफरन्स आहे. राईट. तर आता पुढचा मुद्दा आणि मुंबईची लोक नक्कीच ह्याला रिलेट करतील आणि तो काय वृषाली? इग्नोरिंग ट्रेन टायमिंग्स. तर जे मुंबईचे आहेत ते नक्कीच रिलेट करतील की आपलं मुंबईचं लाईफ बेसिकली फास्ट लाईफ आहे आणि आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या ट्रेनवरती डिपेंड आहेत आणि ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला आपण ट्रेनवर अवलंबून असतो आणि त्या एक ट्रेन जर मिस झाली तर परत ती 10-15 मिनिटांनी येते आणि मग त्यानंतर आपलं पुढचं पूर्ण शेड्यूल बिघडतं. तसंच इकडे पण ट्रेन्सवरती खूप गोष्टी डिपेंड आहेत. तर इकडच्या स्विस ट्रेन्स किंवा बसेस ह्या खूप 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 पंक्च्युअल आहेत. त्या वेळेत म्हणजे वेळेतच येतात. इनफॅक्ट वेळेच्या 1-2 मिनिटं आधीच येतात आणि कधी कधी 1-2 मिनिटं आधी निघतातही. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला कुठेही जायचं आहे तर मेक शुअर करा की तुम्ही वेळेच्या आधीच स्टेशनवरती पोहोचाल. असं नाहीये की त्यानंतरच्या ट्रेन्स नसतात, पण जसं मी म्हणाले की त्यानंतरच्या ट्रेन जिथे तुम्हाला जायचंय ती मे बी 15 मिनिटांनी असू शकते किंवा 5 मिनिटांनीही असू शकते जर फ्रिक्वेन्सी चांगली असेल तर. पण त्यानंतर तुमचं पुढचं शेड्यूल सगळं बिघडत जातं किंवा पुढे 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 लेट होत जातो. ट्रेन्स पंक्च्युअल असल्यामुळे तुम्ही स्टेशनवरती वेळेत पोहोचा जेणेकरून तुमचा जो दिवस आहे तुम्ही प्लॅन केलेला तो व्यवस्थित सुरू होईल आणि तुम्हाला सगळी मजा करता येईल. तर ह्या पुढचा मुद्दा नॉट कॅरिंग स्विस फ्रँक्स. तर खूप महत्वाचं आहे की स्वित्झर्लंड हा युरोपमध्ये जरी असलं तरी तो EUचा भाग नाहीये. त्यामुळे इकडे आपली एक वेगळी करन्सी आहे जी आहे स्विस फ्रँक, ज्याला CHF असंही म्हणतात. तर त्यामुळे आम्ही हायली रेकमेंड करू की तुम्ही फ्रँक्स कॅरी करा आयदर ॲज कॅश ऑर बेस्ट इज टू ऑप्ट फॉर अ मल्टी करन्सी कार्ड जे इंडियामध्ये बऱ्याचशा बँक्स प्रोव्हाइड करतात. आणि आम्ही हायली रेकमेंड करू मल्टी करन्सी कार्ड कारण तुम्हाला मग कुठेच प्रॉब्लेम येत नाही. किंवा तुम्ही बघा तुमचं क्रेडिट कार्ड इंटरनॅशनली ऍक्सेप्ट करतात का, तर तुम्ही ते प्रेफर करता. तुम्ही क्रेडिट कार्ड इथे तुमचं होतंय का आधीच चेक करा. युरोज इकडे मोस्टली सगळीकडे चालतात. इट्स नॉट अ प्रॉब्लेम. पण जरी ते झाले तरी त्याचे कन्व्हर्जन चार्जेस त्याला लागतात. त्याच्यामुळे शक्यतो युरोज कॅरी करू नका. तर तुमच्याबरोबर कॅश ठेवा किंवा मल्टी करन्सी कार्ड ठेवा किंवा इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड ठेवा. पुढचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे एव्हरीथिंग इज क्लोज्ड ऑन संडेज इन स्वित्झर्लंड. येस, आपण ज्या देशातनं येतो तिथे सगळं चालू असतं आणि ह्या देशात सगळं काही बंद असतं एक्सेप्ट फ्यू रेस्टॉरंट्स आणि ते पण टुरिस्ट प्लेसेसवरचे. बट अदरवाईज तुम्हाला शॉपिंग करायची असेल, काहीही ग्रॉसरी घ्यायची असेल तर तुम्हाला कुठेही काहीही ओपन दिसणार नाही. अक्षरशः शुकशुकाट असतो. सगळेजण घरात बसलेले असतात आणि काय करत असतात आम्हाला खरंच माहिती नाही. त्यामुळे सॅटर्डेला आदल्या दिवशी तुम्ही व्यवस्थित शॉपिंग करून घ्या तुमची, जेणेकरून तुम्ही संडेला फक्त बाहेर फिरू शकता आणि मजा करू शकता. मोठे ट्रेन स्टेशन्स आहेत त्यामधलं जे कॉप ते चालू असतं. अगदीच जर तुम्हाला वेळ आली की काहीच नाहीये तुमच्याकडे आणि तुम्हाला भाजी फळं फुलं हवी आहेत तर तुम्ही तिकडे जा असं मी म्हणेन. पण येस, म्हणजे त्याच्यावर डिपेंड राहू नका. त्यापेक्षा तुम्ही सॅटर्डेला तुमचं जे काही शॉपिंग आहे ते उरकून घ्या म्हणजे तुम्ही संडेला मस्त फ्री असाल. सॅटर्डेला ही 6च्या आत. हो, कारण सॅटर्डेला लवकर बंद होतात सगळ्या गोष्टी. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे डू नॉट स्किप युअर ट्रॅव्हल इन्शुरन्स. आणि आपण बरेचशी लोक यात रिलेट करू शकतो की जेव्हाही आपण तिकीट काढतो किंवा काय ट्रॅव्हल इन्शुरन्सचा ऑप्शन येतो आणि आपण हमखास स्किप करतो. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा आपला मायदेश सोडून तुम्ही बाहेरच्या देशात येता तेव्हा तुम्ही इन्शुर्ड असायला हवे आणि तुम्ही इन्शुर्ड पाहिजे. कारण इथे काही झालं, देव करो कोणासोबत काही होऊ नये, बट काहीही झालं तर तुमच्याकडे चांगला इन्शुरन्स हवा ज्यांनी तुम्ही इंटरनॅशनली कव्हर्ड असाल. त्यामुळे थोडा का खर्च होईल. जेव्हा पण तुम्ही ट्रॅव्हल तुमचं एस्टिमेशन काढता, ऍड कॉस्ट फॉर ट्रॅव्हल इन्शुरन्सेस. यू शुड कीप दिस ॲज अ मॅन्डेटरी थिंग.
वेन यू बुक युअर ट्रॅव्हल्स. आणि ह्याच्यात जर ट्रिप कॅन्सल झाली तर आपण ते कव्हर होतं. तर बरेचसे इन्शुरन्सेस तेही कव्हर करतात. जर तुमचा लगेज हरवलं किंवा काय झालं तर पॉलिसी नीट वाचा. जेव्हा आपल्याला रेफर करावे लागतात इन केस ऑफ एनी इश्यूज, तेव्हा आपल्याला कळतं अरे वी शुड हॅव चेक दिस बिफोर. सो नीट पूर्ण वेळ घ्या. जितका वेळ तुम्ही व्हिडिओज बघायला त्या डेस्टिनेशन जे घेताय तितकाच वेळ ट्रॅव्हल इन्शुरन्स साठी घ्या. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. यानंतरचा सर्वात महत्वाचा मुद्दा, नॉट चेकिंग सीझनल क्लोजर्स. आता हे मी रिलेटेड केबल कार बद्दल सांगतेय की आपण जेव्हा ऑफ सीझन ट्रॅव्हल करतो म्हणजे ऑटम मध्ये किंवा फॉल मध्ये आणि स्प्रिंग मध्ये, तर स्प्रिंग मध्ये म्हणजे मार्च एप्रिल मध्ये किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये, अशा वेळेला जे ऑफ सीझन आहेत तर मोस्टली केबल कार्स ह्या बंद असतात. सगळ्याच ठिकाणच्या बंद असतात असं नाहीये. तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जायचंय आणि जिथे केबल कार ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्यांच्या वेबसाईटवर जा आणि तुम्ही चेक करू शकता की ते कधीपासून कधीपर्यंत ओपन असतात. तर त्यांनी व्यवस्थित डिटेलमध्ये त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला साधारण अंदाज येईल आणि मग त्याप्रमाणे तुम्ही तुमची ट्रिप म्हणजे प्लॅन करू शकता किंवा ते डेस्टिनेशन प्लॅन करू शकता. आणि सिन्स आपण आता केबल कार माउंटेन विषयी बोलतच होतो तर त्यातलाच पुढचा मुद्दा आहे, कुठल्याही माउंटेन एक्सकर्शनला तुम्ही प्लीज वेदर चेक करा. माउंटेनवर एक स्वतःचं मायक्रो क्लायमेट असतं जे साधारणपणे खालच्या जमिनीपेक्षा थोडं वेगळं असतं. बेस्ट थिंग इथे आहे की इथे प्रत्येक माउंटेन पीकवर वेबकॅम्स आहेत, लाईव्ह वेबकॅम्स. आणि अशा वेळी सर्वात महत्वाची टिप म्हणजे आदल्या दिवशी साधारणपणे कसं आहे, जर त्या आठवड्यात वेदर सिमिलर असणार आहे तर आदल्या दिवशी वेदर कसं होतं थ्रू आउट द डे ह्याचा तुम्ही अंदाजा घ्या आणि त्यानुसार तुमची ट्रिप प्लॅन करा दुसऱ्या दिवशी जायची त्या माउंटेन पीकवर. पूर्ण क्लाउडी वेदर असेल किंवा खूप जास्त फॉग असेल तर आपल्याला काहीही दिसत नाही आणि मग अशा वेळेला फोटोजही छान येत नाहीत आणि व्हिडिओजही छान येत नाहीत आणि प्लस थंडीही वाजते. त्यामुळे खूप महत्वाचं आहे की छान सनी वेदर असलं पाहिजे जेव्हा तुम्ही माउंटेन पीक करताय तेव्हा. पुढचा मुद्दा ऑफ नॉट स्टेइंग इन बजेट फ्रेंडली अकोमोडेशन्स. आपल्याला वाटतं की लक्झरी हॉटेल्समध्ये राहावं आणि आपल्यासाठी एक वेगळी डेडिकेटेड रूम असावी, ऑफकोर्स. बट स्वित्झर्लंड ना हे थोडं वेगळं आहे. इथे लक्झरी हॉटेल्स आणि हॉटेल्समध्ये तफावत आहे खूप जास्ती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॉटेल्सपेक्षा इथे एअरबीएनबी जास्ती मी म्हणेन की रेकमेंडेड आहेत. तर त्यामुळे आम्ही रेकमेंड करू की तुम्ही बजेट फ्रेंडली स्टेज मध्ये जा, कारण इथे पूर्ण दिवस तुमचा बाहेर जातो. तुम्हाला जर असं छान डील मध्ये हॉटेल मिळत असेल, ऑफकोर्स एक जबरदस्त व्ह्यू मिळत असेल तुमच्या हॉटेल रूम मधनं, गो फॉर इट. पण इथे बरेचसे एअरबीएनबीज पण आहेत ज्यातनं तुम्हाला चांगला व्ह्यू मिळेल आणि जे तुम्हाला कॉस्ट इफेक्टिव्ह पडते. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून तुमचं बजेट हे ठेवायचंय कन्साइज तर तुम्ही हॉस्टेल्सला जा, कारण इथे बऱ्याचशा ठिकाणी हॉस्टेल्स आहेत. हॉस्टेल्स ऑल्सो प्रोव्हाइड यू विथ किचन्स बऱ्याचशा ठिकाणी, नॉट ऑल बट मोस्ट ऑफ देम. तुम्हाला ऍडव्हेंचर करायचंय किंवा जास्त छान नेचरला खूप जवळून एक्सप्लोर करायचंय आणि राहायचंय म्हणजे स्वित्झर्लंडची ट्रिप फक्त टुरिस्ट अट्रॅक्शन्स न करता एका वेगळ्या तऱ्हेने तुम्हाला एन्जॉय करायचे तर मी तर तुम्हाला सांगेन की माउंटेन हट्स असतात. तुम्ही त्याचाही एक ऑप्शन डोक्यात ठेवू शकता आणि चेक करू शकता. इट्स अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स. आणि जर तुम्ही असे नेचर लवर असाल आणि ह्या गोष्टी तुम्हाला करायला खूप जास्त आवडत असतील तर हा ऑप्शन पण तुम्ही डोक्यात नक्कीच ठेवू शकता. तर आता बोलून बोलून तहान लागली आणि यावरतीच पुढचा मुद्दा आहे, पाणी विकत घ्यायची चूक इथे अजिबात करू नका. इथे तुम्हाला सगळीकडे फाउंटन्स असतात पाण्याचे आणि जे अक्षरशः स्वच्छ पाणी माउंटेन मधनं आलेलं असतं, अतिशय चवीला चांगलं असतं आणि हायजेनिक असतं. त्यामुळे आपली फक्त एक वॉटर बॉटल, एम्प्टी वॉटर बॉटल कॅरी करायची आणि त्याच्यामध्ये पाणी भरायचं. आणि हे फाउंटन्स सगळ्या ठिकाणी असतात, म्हणजे ज्या ज्या मेन टुरिस्ट सिटीज आहेत तिथे तर असतातच, गावांमध्येही असतात. त्यामुळे तुम्हाला कुठेही त्या गोष्टी मिळून जातात आणि ते फ्री आहे. तर कशाला खर्च करायचा पाण्याच्या बॉटलवरती. आपल्याला सवय आहे, आपण इंडियातनं येतो, आपण बिस्लेरी घेतो 10 रुपयाची, त्यापेक्षा मस्त 2-3 बॉटल रिकाम्या कॅरी करायच्या आणि इथे फ्री मध्ये जे पाणी मिळतं त्याचा वापर करायचा. सुंदर. नॉट डाउनलोडिंग द एसबीबी मोबाईल ऍप. ही चूक तुम्ही प्लीज करू नका. तर एसबीबी ही लोकल सर्व्हिस, ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस आहे इकडची आणि त्यांचं एक फॅन्टॅस्टिक ऍप येतं
तर तुम्ही sbb.ch वर तुम्हाला या ऍप्लिकेशन डाउनलोड करायची सगळी माहिती मिळेल. अँड्रॉइड iOS दोन्हीला हे ऍप्लिकेशन चालतं. हे ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा. आणि तुमचा स्विस पास जर तुम्ही इथे येऊन घेत असाल, तुम्ही स्विस पास ऑनलाईन घेऊ शकता sbb.ch वर, किंवा इथे येऊन सुद्धा एसबीबीचे सेंटर्स आहेत बऱ्याचशा ट्रेन स्टेशनच्या बाहेर. ऑलमोस्ट एव्हरी, जर अगदीच छोटं ट्रेन स्टेशन असेल तर नाही, बट ऑलमोस्ट एव्हरी ट्रेन स्टेशन हॅज अन एसबीबी ऑफिस. तिथे जाऊन तुम्ही पास घेऊ शकतात. ते तुम्हाला सगळी माहिती देतात. आणि तेव्हा पण तुम्ही ऍप कसं काय इन्स्टॉल करायचं किंवा काय डाउनलोड करायचं ह्याचीही ती माहिती देतात. या ऍपमध्ये तुम्हाला ट्रेनचे सगळे टायमिंग्स कळतात. कुठली ट्रेन किती डिले होतीये, जर झाली तर अगदी रेअरली तेही तुम्हाला कळतं. कनेक्शन्स कसे आहेत, तर मध्ये बस येणार आहे, मग हे याही गोष्टीची सगळी माहिती मिळते. हा ऍप इंग्लिशमध्ये देखील आहे. आणि ह्याच्यावरती जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल की एसबीबी मोबाईल ऍप हा डाउनलोड केल्यानंतर तो यूज कसा करायचा, खूप सोपा आहे यूज करायला. पण तरी तुम्हाला जर तुम्ही फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करणार असाल आणि तुम्हाला आयडिया नसेल आणि ह्याच्यावर तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तसाही आम्ही नक्की बनवू. आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. स्वित्झर्लंडला आल्यावरती आपल्याला हे बघायचंय, ते बघायचंय, ते बघायचंय आणि आपल्याकडे 5 दिवस असतात, 6 दिवस असतात आणि त्यामध्ये आपण खूप घाईघाई करतो गोष्टी बघण्याच्या. तर प्लीज अशी मिस्टेक करू नका. स्वित्झर्लंड खूपच सुंदर आहे. ज्यांनी बघितलंय त्यांना नक्की माहिती असेल. ज्यांनी नाही बघितलंय त्यांना नक्कीच इथे आल्यावर हा अनुभव मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला होतं असं की आपल्याकडे विजा आलेला असतो आणि आपल्याकडे कदाचित फार कमी दिवस असतात, 1 आठवडा असतो आणि आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बघायच्या असतात, सगळे टुरिस्ट अट्रॅक्शन्स बघायचे असतात. पण मी खरंच सांगते 7 दिवसांमध्ये सगळ्या गोष्टी ह्या कव्हर नाही होत. तुम्हाला एकतर तुमच्याकडे छान 15-20 दिवस पाहिजे आरामात गोष्टी बघण्यासाठी, किंवा तुम्ही परत ट्रॅव्हल करू शकता स्वित्झर्लंडमध्ये. ज्या गोष्टी तुम्ही नाही बघितल्यात त्या नेक्स्ट टाइम तुम्ही कव्हर करा. मला असं वाटतं एक जस्ट टिक मार्क करायच्या गोष्टी म्हणून प्रत्येक गोष्टीच्या मागे पळू नका. एका दिवशी फक्त एक गोष्ट करा. म्हणजे इंटरलाकेनला गेलात, इंटरलाकेनला स्वतःलाच 3 दिवस हे मिनिमम लागतात. त्यामुळे मला असं वाटतं जेव्हा तुम्ही ट्रिप प्लॅन कराल तेव्हा आरामात गोष्टी घ्या, आरामात जा. जर तुमचे आई वडील असतील तर अशा वेळेला तर आरामातच ट्रिप करा. कारण आपल्याला सवय असते, आपण यंग असतो त्यामुळे आपण एका पाठोपाठ एक गोष्टी करायला बघायला जातो. पण त्यांना नाही जमत एजमुळे. त्यामुळे 2-3 अट्रॅक्शन्स नाही बघितले एका ट्रिपमध्ये तरी काहीच हरकत नाही. त्यापेक्षा जे तुम्ही बघताय ते फुल फ्लेजेडली बघा, जेणेकरून नेक्स्ट टाइम तुम्ही कोणाला तरी हा एक्सपिरियन्स शेअर करू शकता. हेच डिस्कस केलं की आई वडील असतील तर आपण खूप चालू शकतो, कारण आपल्यात तेवढी एनर्जी असते, स्टॅमिना असतो. आपल्या आई वडिलांमध्ये तेवढा नसतो. तर अशा वेळेला काय गोष्टी कॅरी केल्या पाहिजेत पुष्कळ? मोठे असो किंवा छोटे, इथे सगळ्यांना चालावं लागतं. तर युरोपमध्ये तुम्ही कुठेही आला तर चालणं हे खूप मस्ट आहे, कारण गोष्टी सगळ्या चालण्याने खूप कन्व्हिनियंट होऊन जातात. तर ह्याचा अंदाजा घेऊन खूप चांगले वॉकिंग शूज कॅरी करा. नवीन घ्यायची गरज नाही. जर तुमचे कम्फर्टेबल पेअर ऑफ शूज असतील तर ते नक्की कॅरी करा, बट शूज कॅरी करा अदर दॅन युअर अनदर सेट ऑफ फुटवेअर्स. तुमचा सगळं जो वॉकिंग एक्सपिरियन्स आहे तो कम्फर्टेबल होईल. इथे स्वित्झर्लंडमध्ये जर बघितलं गेलं तर अप हिल डाऊन हिल हे खूप आहे. रॉकी रोड्स आहेत काही ह्याच्यात. तुम्ही जेव्हा एक्सकर्शन करत असाल किंवा हायकिंग करत असाल तर ते वेगळं आहे. तर अशा वेळी शूज खूप कन्व्हिनियंट होतात, कम्फर्टेबल होतात आणि तुमचा प्रवास एकंदरीत चांगला जातो. आणि वॉकिंग कम्फर्टेबल झालं तर मग आपले पाय दुखत नाहीत आणि आपल्याला इरिटेट होत नाही आणि गोष्टी खूप इझी होऊन जातात. त्यामुळे नक्की वॉकिंग शूज कॅरी करा. तर पुढचा मुद्दा फारच फनी आणि इंटरेस्टिंग आहे, कारण आपल्या इथे आपण अगदी उबर ओला किंवा हात दाखवूनही रिक्षा टॅक्सी मागवतो, बट इकडे जरा गत वेगळी. इथे कॅब्स आर नॉट अफोर्डेबल ॲट ऑल. तुम्हाला म्हणजे जसं आता पुष्कर म्हणाला की आपण दमलोय चालून चालून आणि असं वाटलं अरे परत ट्रेन स्टेशनवर जा, ट्रेन पकडा, परत चेंज करा, तर आपण पटकन कॅब करूया आणि मग त्या आपल्या घरी जाऊया. तर असं केलं तर तुमचं बजेट त्या कॅब मध्येच जाईल. एक्झामिनेशनसाठी खरंच खूप इमर्जन्सी आहे, काही झालंय तर गोष्ट वेगळी आहे. पण जस्ट बिकॉज आपण दमलेलो आहोत आणि आपल्याला कंटाळा आलाय म्हणून कॅब वगैरे करत असाल तर अजिबात तसं करू नका, कारण अक्षरशः तुम्हाला खूप महागात पडेल त्या गोष्टी.
तऱ्हेने आपण आपले सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत. आय होप तुम्हाला हे सगळे क्लिअर असतील आणि ह्याच्यामध्ये काही तुम्हाला डाऊट्स असतील तर नक्की कमेंट्स करून विचारा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की यामधल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला इंटरेस्टिंग वाटल्या किंवा कुठल्या गोष्टींमध्ये तुम्ही अग्री करता की तुम्हाला अजून काय माहिती करून घ्यायला आवडेल आणि आम्ही नक्की त्यावर व्हिडिओ करू. कारण आता सगळेच लोक प्लॅन, बरेचसे तुमच्यातली लोक जे स्वित्झर्लंडला किंवा युरोपला यायला बघताय ते प्लॅनिंग करत असतील. तुमच्यातले बरेच लोक व्हिडिओज बघतात, सबस्क्राईब करत नाहीत, तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर परत दाबू नका, नाही तो अनसबस्क्राईब होईल. तर ज्यांनी केले नाहीये सबस्क्राईब त्यांनी करा आणि त्याच्या बाजूला जी बेल आयकॉन असते ती जर तुम्ही प्रेस केली तर तुम्हाला नोटिफिकेशन येतं बेसिकली की आम्ही कधी व्हिडिओ अपलोड केलाय. गेल्या काही व्हिडिओज मध्ये आम्हाला छान छान कमेंट्स येत आहेत, नवीन नवीन सबस्क्रायबर्स आपल्याला जॉईन होत आहेत, पण समहाव मे बी आम्हाला व्ह्यूज तेवढे येत नाहीये. तर आम्हाला कदाचित असा डाऊट आहे की तुम्हाला मे बी नोटिफिकेशन मिळालं नसेल आमच्या व्हिडिओजचा. आता जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि आधीचे काही व्हिडिओज तुमचे स्किप झाले असतील आणि तुम्हाला त्या आमच्या युरोपच्या ट्रिप बघायची पण आवड असेल आणि आमचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की तेही जाऊन आमच्या चॅनलवरती आम्ही अपलोड केलेले आहेत, तर तेही बघा. तुम्ही सबस्क्राईब केल्याने आणि तुम्ही छान छान कमेंट केल्याने आम्हाला खूप जास्त प्रेरणा मिळते आणि एक मोटिवेशन मिळतं आणखीन चांगले व्हिडिओज करण्यासाठी. हा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर अगेन हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.